परवा कीर्तन संपल्यावर मला एक जण म्हटला, तुमच्या हिंदू धर्मात देव लय हो, तुम्हाला निमित्तच लागतं फक्त. म्हटले 2-4 दिवस गेले का तुमच्याकडे एखादा उत्सव आहेच. तुमच्याकडे गणेशोत्सव आहे, तुमच्याकडे नवरात्रोत्सव आहे, तुमच्याकडे दिवाळी आहे, तुमच्याकडे रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. लय देव तुमच्याकडे, तुमच्या धर्मात. मी त्याला म्हटलं, अरे बाबा, हा सनातन हिंदू धर्म काल परवा जन्माला आलेला नाहीये. हा सनातन आहे, अनादी आहे, अनंत आहे. बाकीच्या धर्मांची अडचण अशी आहे, इतिहासच 1000-1200 वर्षाचा आहे. आणि त्या 1000-1200 वर्षात तितके युगपुरुष नाही जन्माला आले. आपला इतिहासच इतका भला मोठा आहे, आणि तो भला मोठा इतिहास लाभल्यामुळं आपल्याकडे देवी देवतांची संख्या वाढली. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आमच्याकडे देवी देवतांची संख्या जास्त आहे, हे कमी पण नाही, आमच्या धर्माची समृद्धी आहे. परिवारात जास्त माणसं असणे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे ना. आमच्या परिवारात लई मोठं माणसं आहे, ताकद आमची जास्त आहे. तसं आहे सनातन हिंदू धर्माला. तुम्ही उत्तरं दिली पाहिजे. लोक विचारतात, तुम्ही सांगितलं पाहिजे की काल परवा जन्माला आलेलं षडयंत्र थोडी आहे, तुम्ही तसं करता म्हणून आम्ही असं करू. मुळात भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक माणूस आधी हिंदू असतो, नंतर तो वेगवेगळा विचारसरणीत गेला तर त्याचे धर्म संप्रदाय पंथ बदलतात.